कर्ज सगळ्यालाच पाहिजे, पण बँक आपलं काय पाहून आपल्याला कर्ज देईन? आपलं तोंड पाहून तर काही कर्ज देणार नाही. मग बँक पाहणार तरी काय? बँक पाहणार आहे आपला सिबिल स्कोर. चला तर पाहूया काय आहे सिबिल स्कोर आणि का आपण लक्ष दिलं पाहिजे आपल्या सिबिल स्कोर कडे. तर पहा, सिबिल नावाची कंपनी आहे, ती म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड. तर ही काय करते? आपल्या सर्व ट्रान्झॅक्शनवर लक्ष ठेवते, आपला व्यवहार कसा आहे ही गोष्ट लक्षात घ्या. मग सिबिल स्कोर का महत्वाचा आहे? बघा, व्यवसायामध्ये किंवा बँकेमध्ये कर्ज मिळवण्यासाठी बँक तुम्हाला कर्ज द्यायचे की नाही हे ठरवते, की खरंच तुम्ही त्या लायकीचे आहात का, की बँक तुम्हाला कर्ज देईल, तुम्ही परत करणार का नाही, तुमचा मागचा व्यवहार पाहून. त्यानंतर चांगला स्कोर असेल तर व्याजदर कमी मिळतो. जर तुमचा स्कोर चांगला असेल तर व्याजदर कमी, आणि स्कोर खराब असेल तर व्याजदर हे जास्त सुद्धा आकारलं जाऊ शकतं. जास्त रकमेचे लोन सहज मंजूर होते. तुम्हाला व्यावसायिक लोन पाहिजे, होम लोन पाहिजे, सिबिल स्कोर चांगला आहे, लोन तुम्हाला जास्त रकमेचं पण मंजूर होईल. क्रेडिट कार्ड लिमिट सुद्धा वाढते. जर बँकेने तुम्हाला क्रेडिट कार्ड दिलं तर क्रेडिट कार्डची लिमिट पण वाढते. मग आता हा सिबिल स्कोर कशावर अवलंबून असतो लक्षात घ्या. तुम्ही ईएमआय वेळेवर भरता का? बँकेसोबतचे व्यवहार तुमचे चांगले आहेत का? बँक हे व्यवहार सिबिल कंपनीला पोहोचवत असते. क्रेडिट कार्डचे बिल पूर्ण भरले का? क्रेडिट कार्ड घेतलेलं कर्ज वेळेवर तुम्ही भरता का? घेतलेले पूर्वीचे कर्ज किती आहे, तुम्ही वेळेत पूर्ण केलेले आहेत का नाही ते सुद्धा पाहिलं जाणार. किती कर्ज चालू आहे, किती कर्ज तुमच्यावरती चालू आहे, क्रेडिट कार्डचा वापर किती करतात, क्रेडिट कार्डचा वापर करतात का नाही करत, वेळेवर भरतात का नाही भरत, वारंवार कर्जासाठी अर्ज केले आहे का वारंवार कर्जासाठी अर्ज करतात, हे सुद्धा पाहत असती बँक. मग आता सिबिल स्कोरचा अर्थ काय पाहू. तर बघा, सिबिल स्कोरची रेंज 300 ते 900 असते लक्षात घ्या. चांगले व्यवहार असतील, खूप चांगले परतफेड तुम्ही बँकेची करतात, तर 750 ते 900 हा स्कोर असतो. अतिशय चांगला मानला जातो, खूप चांगला, लवकर तुम्हाला कर्ज मिळेल, कमी व्याजदर मिळेल. 700 ते 750 जर आपण म्हणलं तर चांगला आहे, ठीक आहे, गुड आहे. त्यानंतर 650 ते 700 आपण जर म्हणलं तर एकदम मध्यम आहे, ऍव्हरेज आहे. 550 ते 650 म्हणलं तर हा खराब आहे लक्षात घ्या. जर 300च्या खाली असेल तर अतिशय कमी स्कोर आहे, बँक अजिबात कर्ज देणार नाही. जर तुम्हाला भविष्यामध्ये व्यवहार करायचे असतील, बँकेसोबत लोन घ्यायचा असेल, व्यवसाय वाढवायचा असेल, तर सिबिल स्कोरकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी आणि पालकांना माहित असणं गरजेचं आहे की काय आहे सिबिल स्कोर. त्यामुळे हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवा आणि तुमचा सिबिल स्कोर किती आहे कॉमेंटमध्ये नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.